एका तरुणीची छेड काढणाऱ्या 2 नराधमांना लोणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना 2 दिवसांची घडी सुनावण्यात आली आहे। घटना शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता घडली। लोणी येथे कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी तिच्या आई आणि चुलती यांच्याबरोबर राहता येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती। भेट संपल्यानंतर राहता बसस्थानकावरून त्या बाभळेश्वरकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये बसल्या। मात्र त्यांच्या रिक्षेत 2 अनोळखी इसम मागील बाजूस बसले आणि त्यांनी गैरवर्तन सुरू केले। रिक्षा निर्मळ पिंपरी जवळील हायवेवर असताना आरोपी रविकिरण दिलीप गुंजाळ राहणार शिंदे वस्ती आश्वी खुर्द तालुका संगमनेर याने तरुणीला पाठीमागून स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। जेव्हा पीडित तरुणीने विरोध केला तेव्हा तो अश्लील शब्द वापरत फोनवर गोड शेवया आहे असे बोलू लागला। दुसरा आरोपी रावसाहेब सोपान जाधव राहणार सबस्टेशन आश्वी खुर्द तालुका संगमनेर याने हावभाव करून अश्लील इशारे केले। रिक्षा बाभळेश्वर बस स्थानकावर थांबल्यानंतर पीडित तरुणीच्या आई आणि काकीने रिक्षा चालकाला थांबण्यास सांगितले। तेव्हा आरोपींनी झटापट करण्याचा प्रयत्न केला, मात्र रिक्षा चालकाने तात्काळ मदतीसाठी आवाज दिला, ज्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले आणि आरोपींना रिक्षेतून खाली उतरवले। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। थोड्याच वेळात लोणी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि 2 आरोपींना अटक केली। पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख रविकिरण दिलीप गुंजाळ आणि रावसाहेब सोपान जाधव अशी सांगितली। पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता IPC कलम 74, कलम 78(1) आणि कलम 79 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या आरोपींना 2 दिवसाची घडी सुनावण्यात आली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज।